मग ना शेतकऱ्याचा फायदा होत नाही ना सरकारचाही फायदा होत नाही. याच्यातून काय होतं माहिती का, शेतकरी संपतो आणि सरकारचं जे धोरण आहे ना आज फक्त शेतकरी संपवणे हेच सरकारचं धोरण आहे. त्यांची राजकीय दुकानदारी चालली पाहिजे, लोकांना स्वस्त भेटलं पाहिजे. आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे, सोयाबीनला किती कष्ट आहे करायला, 4 महिने पीक आहे, खर्च आहे, भानगडी आहे. आज विषय गेला तर आज सोयाबीनचं काय मार्केट आहे? 4300 रुपये भाव आहे सोयाबीन. मला सांगा 43 रुपये का, म्हणजे तेल त्यांचं 100 आणि 150 रुपये किलो विकतं. मग म्हणजे शेतकऱ्याचं एक काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, हे फक्त शेतकऱ्याचं रक्त पिता, लोकांना स्वस्त गेलं पाहिजे, यांची राजकीय दुकानदारी चालली पाहिजे का? अहो त्यांची दुकानदारी, तुमची राजकीय दुकानदारी चालवताना तुम्ही शेतकरी कशाला टार्गेट करता? तुम्ही काय जगाचा पोशिंदा आम्हाला म्हणता ना, आम्हाला टार्गेट करून तुमचं राजकारण भागवतात का तुम्ही? कधी कधी शेतकऱ्याचा विचार करा ना, शेतकऱ्याच्या बांधावर या, शेतकऱ्याचे आज किती नुकसान झाली याचा विचार करा, शेतकऱ्यांनी किती कांदे फेकले याचा विचार करा ना तुम्ही. समजा